काय नेमकी चर्चा होती, काय भेटली? आज गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांचा दौरा होता आणि ते जेव्हा पुण्यात येणारे कळलं त्यावेळेला त्यांनी मलाही निमंत्रित केलं बैठकीसाठी. ते आज दिवसभर आढावा घेत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी, आणि त्यात त्यांचं रेग्युलर नियमित बैठकीच्या बरोबर मी 4-5 प्रश्न समोर मांडले. आणि त्याच्यामध्ये एक पहिला म्हणजे जो आहे तो म्हणजे पुण्यातल्या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये. तर यामध्ये सिग्नलची व्यवस्था पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्याकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. बरेच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे. तर तो प्रस्ताव सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी पाठपुरावा करतो असं श्री योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा विषय असा झाला की नवीन दंडसंहितेनुसार काही गुन्हे बिसमरी केली जाते, म्हणजे ते रद्द केले जातात. परंतु दंडसंहितेत असं म्हटलेलं आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नयेत, तर त्याचं पुनर्निरीक्षण करा अशा मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 1200-1300 पॉक्सोच्या केसेस आहेत शहरामध्ये. त्यामधल्या मुलींना प्रत्येक तारखेच्या आधी कळवणं क्रमप्राप्त असतं की तुमची तारीख आहे आणि त्यांना काही अडचण आहे का. त्याच्यात मला विशेष गोष्ट वाटली तर म्हणजे पुणे शहर पोलिसांकडे साधारण 1200 केसेस पॉक्सोच्या आहेत. त्या प्रत्येक मुलीला दर महिन्यात तारखेच्या वेळेला पुणे पोलीस फोन करतात, काय अडचण असेल तर गृहभेट देतात. आणि मी त्यांना असं सुचवलं की त्या मुलींची उमेद वाढवण्याच्या दृष्टीने काही साहित्य उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र म्हणून जर का आम्ही त्यांना दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल का. तर त्याच्यासाठी त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद होता. त्याखेरीज पुणे शहराची वस्ती वाढती आहे म्हणून महिला दक्षता समित्या पोलीस स्टेशन पुरत्या ज्या मर्यादित आहेत तशा न ठेवता बीट स्तरावरती महिला दक्षता समित्या कराव्यात असं सुचवलं. त्याच्यावरती पोलीस दिदी हा जो उपक्रम आहे तो शाळा कॉलेज पुरता मर्यादित आहे. तर त्या बीटचे जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना त्या परिसरामध्ये सुद्धा सातत्याने ते जातच असतात, तर त्यांना महिलांची समिती बीट स्तरावरती करावी याला पण CPनी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल ते सकारात्मक होते. याखेरीज ड्रग्जचं प्रमाण कमी झालं पाहिजे. वाहतूक कोंडी आणि अपघातासाठी सायकल प्रेमींसाठी सुरक्षिततेची पावलं उचलली गेली पाहिजेत. पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत. उलटे लोक जातात सकाळच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी, म्हणजे दुचाकीवरती 4 चाकीवरती, त्याला प्रतिबंध झाला पाहिजे. या सगळ्या मुद्द्यांच्यावरती अतिशय चांगली प्रतिक्रिया होती. ऑनर किलिंगची एकही घटना पुणे शहरात घडलेली नाही आहे, परंतु ऑनर किलिंग हे एक टायटल गुन्ह्यांच्यामध्ये असावं जेणेकरून एखादी जरी ऑनर किलिंगची घटना घडली तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मी जितेंद्र डोळे, पुणे जिल्हाधिकारी. पिंपरी चिंचवड हा हद्दीमध्ये इंद्रायणी सायकलॉथॉन मागचे काही वर्षापासून राबवले जाते आणि ते विश्वभराची सर्वात मोठी सायक्लोथॉन असून त्याची गिनीज बुक रिपोर्टमध्येही सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. हा सायक्लोथॉनचा उद्देश हे पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे आणि जे इंद्रायणी नदी आपली दूषित झालेली आहे प्रदूषणामध्ये त्याला परत प्रदूषण फ्री करणे, त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राबवली जाते. मी सर्वही पुण्याच्या नागरिकांना आवाहन करतो की इंद्रायणी नदीला स्वच्छ करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनीही सहभाग द्यावा, जेणेकरून आपण स्वच्छ आणि सुंदर वातावरणामध्ये राहू आणि आपली जी इंद्रायणी नदी आहे तोही तुमच्या सर्वांच्या मदतीने येणाऱ्या काळात स्वच्छ होऊन जातील. धन्यवाद.